नमस्कार. होम मिनिस्टरच्या आजच्या भागामध्ये मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. मी तुम्हाला म्हटलं होतं की मजल दर मजल करत प्रत्येक भागामध्ये प्रत्येक आठवड्यात आपण कोणत्या ना कोणत्या तरी शहरात, कोणत्या ना कोणत्या तरी जिल्ह्यात, कोणत्या ना कोणत्या तरी तालुक्यात पोहोचणार आहोत. गेल्या आठवड्यात आपण होतो औरंगाबादमध्ये आणि आता आपण आलेले आहोत नाशिकमध्ये. नाशिकचं जाचक नगर. नावात जाचकपणा आहे, पण इथे कोण कोणाचा जाच करत नाही. जाचक नगरमधल्या 2 वहिनींना भेटणार आहोत, निशा संतोष खालकर आणि सुवर्णा सुनील गायकवाड. आता या दोघींपैकी पैठणी कोण मिळणार किंवा मिळवणार हा प्रश्न आहे. बरं, निशा वहिनी आहेत ना, यांना पटकन राग येतो म्हणतात, त्यामुळे मी जरा दबकतच जाणार आहे घरात. आणि सुवर्णा वहिनी यांना रागच येत नाही, म्हणजे त्यांना नंतर येतो, म्हणजे पटकन येत नाही. आता काय नेमकं होणार आहे हे त्यांच्याकडे गेल्याशिवाय कसं कळेल. चला मग सुरुवात करूया आजच्या भागाला. आजच्या रिॲक्शन टिपण्यासाठी सज्ज व्हा, कारण मला माहिती आहे 6:30 वाजले की तुम्ही सगळे नेमकं काय होणार हे बघण्यासाठी आतुर असता. चला आजच्या या भागात काय होणार बघूया. सुरुवात करूया आजच्या भागाला. कशी हातातनं पडली? दगडाने फोडली. दगडाने फोडली. असं कसं ऍडजस्ट करून घ्यायचं. बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर, करेक्ट आहे तुमचं. नणंद आहे. नमस्कार. उखाणा घ्या. माझेच मला कळत नाही, होम मिनिस्टर हे स्वप्न आहे की भास. संतोष रावांचं नाव घेते तुमच्यासाठी खास. अरे वा, अभिनंदन. पण तुम्हाला काय वाटतं, हे स्वप्न आहे की भास? तुम्हाला बघितलं प्रत्यक्ष माझं स्वप्नाचं खरं झालंय. मी स्वप्नात आलोय. हे आहे माझे सासरे. नमस्कार. ह्या सासूबाई आहे. नमस्कार. ह्या आज सासूबाई. नमस्कार. हे मिस्टर आहे. नमस्कार. ह्या ननंद, ह्या लहान ननंदबाई. ते दीर आहे. नमस्कार. ह्या इथल्या ननंद, त्या जाऊबाई मागच्या, आणि हे बाकीचे आमचे शेजार परिवार आणि नातेवाईक. नमस्कार. नमस्कार सगळे. आणि हा माझा छोटा मुलगा काय ना? आर्यश. आणि मोठा कुठे? नाही, एकच आहे. मुलगा म्हणायचा ना. अजून तर छोटा म्हणून छोटा म्हटलं. सुरुवात करूया गप्पा. नमस्कार. नमस्कार. माहेर कुठलं? नाशिक. नाशिकला कुठे? मेरी म्हसरूड. अच्छा, बालपण सगळं तिथे. हो, तिथेच गेला. कसली आवड आहे तुम्हाला? फिरायची, कुठे? नवीन नवीन ठिकाणी जायला, स्पॉट बघायला, सिनेरी बघायला आवडतं तुम्हाला? व्हेरी गुड. लग्नाच्या अगोदर मिस्टरांना सांगितलं होतं फिरायला आवडतं, तेवढी एक हाऊस पुरवा फक्त. मग ते काय म्हणाले? हो, पुरवेल म्हटले. स्वतः फिरतात आता? नाही, ते फिरताना मला फिरवतात. घेऊन जातात ना. बोलवा ना मिस्टरांना. या. नमस्कार. नमस्कार. स्वागत आहे तुमचं. बसा. लग्नाच्या पूर्वी यांनी तुम्हाला काहीतरी इच्छा व्यक्त केली होती. कसली इच्छा व्यक्त केली होती? खूप इच्छा होती, म्हणजे मोठी लिस्टच होती, लॉन्ड्री लिस्ट. हो का? वा वा. किती वर्ष आहे लग्नाला? 5.5 वर्ष झाले. कुठे कुठे जाऊन आलात? केरळला गेलो होतो, गोव्याला गेलो, मनालीला, कुलू वगैरे. झालं, संपलं म्हणजे? अजून आता अशी 5 वर्ष झाले ना. अजून आयुष्य आहे ना. तुम्ही बँकेत नोकरी केली होती. हो. तुम्ही पण, तुम्हाला एटीएमची सवय असेल ना दोघांनी? हो. एटीएमची सवय होती, म्हणजे ऍक्च्युली आमचं त्यांच्याकडे एका बँकेचं एटीएम होतं आणि तिथे दुसऱ्या बँकेचं एटीएम होतं मनालीमध्ये. तर ते ऑपरेटच नव्हतं होत का काय माहिती, म्हणजे त्यामधलं आता एटीएम दुसरं यायचं आणि आपलं कार्ड आयसीआयसीआय बँकेचं होतं, त्याच्यामुळे ते पैसे येतच नव्हते. त्यावेळेस ते फॅसिलिटी पण नव्हती, रेअरली असेल, पण माझ्या ते चालू पण नसेल झाली. मग पैशाचं काय? थोडेफार होते जवळ, फक्त खाल्लं पिल्लं, बाकीचं तर बुकिंग झालेलं होतं. नशीब. त्याच्यामुळे हॉटेलचा वगैरे खर्च नव्हता अगोदर. त्यांनी मुद्दामच ते आणलं होतं. मला कळालं की जा बाई एटीएम घे, कार्ड घे, पाहिजे तेवढं शॉपिंग कर, हे आपली नाही काय निघत. हे बरंच सुरुवात केली. आणि आता हा खेळ, या खेळामध्ये आता आपण यानंतर जो खेळ होणार आहे त्यामध्ये बघायचंय की दोघे मिळून तो खेळ कसा पूर्ण करतात. वेळ 2 मिनिटांची. मनोरा रचायचा आहे सोनेरी रिंगांचा. 14 रिंगचा मनोरा रचायचा आहे. तर 2000 रुपयाचं पूर्ण बक्षीस. 1 2 3. वेळ सुरू झाली. अभिनंदन. ही लक्ष्मी तुमच्याकडे आली. अभिनंदन. आता जाऊन भेटूया आपण गायकवाड बहिणींना. आम्ही खूप सांभाळून ठेवलं. नाही नाही, पण सांभाळून ठेवण्यासारखाच आहे. काय तिला की झालं ना, संपलं ना.
नमस्कार. नमस्कार. वा 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 छान. थँक्यू. धन्यवाद धन्यवाद. बर उखाणा घ्या. चांदीच्या निरंजनात सोन्याची फुलवात सुनील रावांचं नाव घेऊन होम मिनिस्टरला करते सुरुवात. करा मग. द्या ओळख करू. हे माझे मिस्टर सुनील गायकवाड. नमस्कार. ही माझी मुलगी अनुष्का. हा मुलगा अभिषेक. हा माझा भाचा आहे संकल्प. सासूबाई नमस्कार. सासरे नमस्कार. दीर येते तिकडे. नमस्कार. मागे ननंद आई नमस्कार. मावस सासू या माझ्या भाची आणि हे आमचं सगळं हरिभाई भाऊचा परिवार. नमस्कार नमस्कार. चला आणि आता सुरुवात करूया गप्पांना. नमस्कार. नमस्कार. काय करता आपण? मी हाऊसवाईफ आहे. म्हणजे काय असतं ते? म्हणजे घरातलं घर सांभाळणं, मुलांचा अभ्यास वगैरे घेणं, घराची काळजी घेणं. हे काय सोपं असतं? सोपं नसतं, फार कठीण असतं ते, पण म्हणजे व्यवस्थित झालं पाहिजे सगळं. मुलांचं पण मुलांकडे लक्ष देणे, त्यांना वेळेवर शाळेत पाठवणं, तयारी करून बरं. त्यांना ट्युशनला पाठवणे, अभ्यास पण घेणे. तुमचा स्वभाव कसा शांत आहे का? हो, स्वभाव म्हणजे शांत आहे आणि बोलते म्हणजे सगळ्यांची, पण असं जास्त शांतही नाहीये असं. नाही, खूप बोलता की कमी बोलता? बोलते म्हणजे मध्यम आहे बा, असं जास्त पण नाही. बरं, सगळ्यांना बोलता हो. पण त्यांना काय वाटत नाही. मिस्टरांना एखादी गोष्ट बोललात तर राग येतो? नाही, त्यांना राग येत नाही, ते खूप शांत आहे स्वभावाने. म्हणून बोलता. पण म्हणजे बोलावं लागतं बा त्यांना. हं, काय? त्यांनी काय लेट आले तर का लेट आले असं. अच्छा. हा. कधी बाहेर घेऊन गेले नाही तर मग आम्हाला घेऊन जा बाहेर असं तुम्हाला सांगावं नेत नाहीत लागतं बाहेर? त्यांना. नाही, त्यांना जास्त आवडत नाही फिरायला, पण मला नेमकं जास्त आवडतं फिरायला. अरे वा. पण ते एकटेच फिरतात का मग? एकटे मित्रांसोबत वगैरे, कंपनीतले मित्र. हो, इथले म्हणजे मित्र बायको बरोबर वगैरे. नाही फिरायला असं, आवडत. हां. अच्छा अच्छा. म्हणजे बाकी आवडतं काय? पण जास्त नाही जात. जास्त नाही. बोलवा जरा त्यांना, आता ते पाहिजेत. या बसा. नमस्कार. नमस्कार. व्हेरी गुड. मला सांगा, तुमचं बालपण सगळं नाशिक मधलं? हो, नाशिक रोड मधलं. कसं काय जमलं तुमचं? आमचं अरेंज मॅरेज आहे. हो, बघून वगैरे. बघून बरं, पत्रिका. मित्रांबरोबर फिरायला जाता आणि आमच्या वहिनीला फिरायला नेत नाही? नाही, तिला पण नेतो, असं एकदमच नाही म्हणजे नाहीये. नाही म्हणजे इथले इथे राऊंड मारून आणता ते नाही म्हणत. मित्रांबरोबर कुठे कुठे जाता? ट्रिपला कुठे नाही. जाता? गोवा, अलिबाग. नाही, काय आता बघितलं? गोवा, अलिबाग बोलले. नाही, आता एवढ्याच मित्रांबरोबर ट्रिप नाही झाली. आणि तुम्हाला कुठे कुठे नेलं? मला गणपतीपुळेला, हा. शेगाव. अच्छा, मित्रांबरोबर पिकनिक स्पॉट. पिकनिक स्पॉट. तुम्हाला देवदर्शन. मला देवदर्शन. व्हेरी गुड. बरं जमवलंय त्यांनी सगळं. हो ना. लग्नानंतर तुमचं देवस्थान कुठे हा, जायचं असतं? देवस्थान आम्ही जेजुरी आणि तुळजापूरला गेलो होतो. जेजुरीला तुम्ही गेला होता? हो, जेजुरीला आम्ही जेजुरीला. बरं, मग तुम्ही अशी पद्धत असते की पायऱ्या उचलून उचलून, गडावर- हो, घेतलेला त्यांनी उचलून मला. हा, हा. आणि मग ते पुजारी असतात, आम्ही त्यांना फोटो काढायला सांगितले. थांबा एक मिनिट. आहे माझ्याकडे हा फोटो. हा दुर्मिळ असा हा फोटो आहे. खूप महत्वाचा फोटो आहे. म्हणजे मला ह्याची क्रिएटिव्हिटी मला जी वाटली ती मी नंतर सांगतो. अच्छा. पण आता हा जो काही फोटो आहे ना, हा सुंदर फोटो काढलाय. हो ना? काय झालं होतं या फोटोत? ते पुजाऱ्यांनी 3-4 फोटो काढले, पण त्यांचा चेहरा आला आणि माझा चेहराच आला नाही. प्रत्येक फोटो मध्ये असं झालंय. हे बघा. बघा काय सुंदर फोटो काढला. आम्ही खूप सांभाळून ठेवलाय तो फोटो. नाही नाही, पण सांभाळून ठेवण्यासारखाच आहे हो. आणि पुढच्या वेळेस जाल ना, तेव्हा त्या पुजाऱ्यांना पण उचलून घ्या. त्यांनी फोटो काढलाय. फोटो कोण काढेल आता? तू बदला घे, मी त्यांना उचलतो. बरं, मी त्यांचा फोटो हाच करेल. नको नको नको. गुरुजींनी चुकून काढला असेल फोटो, किंवा ह्यांनी सांगितलं असेल माझाच काढा म्हणून. हो, काय असं काही माहिती, असू शकेल. असू शकेल. बरं, मला सांगा स्वभाव कसा आहे त्यांचा? स्वभाव खूप शांत आहे त्यांचा आणि समजून घेणारे असे. आणि यांचा? तिचं पण शांत आहे, पण बडबड पण आहे भरपूर. काय सांगता? नाही हो, हो. शांत वाटतायत नाही, त्या. आता शांत आहे ती, पण एकदा चालू झाले का मग बघा. बरं, आता एक खेळ खेळायचा आहे दोघांनी मिळून. हा, एक रिंग एकाने ठेवायची, दुसरी रिंग दुसऱ्याने. पण इथे आता 14 रिंगचा मनोरा रचायचा आहे, पण एकच हात वापरायचा. दुसरा हात लावायचा नाही. आणि अचूक 14 रिंगचा मनोरा रचायचा आहे तुम्हाला. हो. वेळ सुरू झाली. चौदा. अभिनंदन. ती लक्ष्मी तुमच्याकडे आली. अभिनंदन. नमस्कार. चला, सगळे सज्ज झालेले आहेत आरोप करण्यासाठी. आरोप करण्याची तुमची वेळ सुरू होते आहे आता. सासूबाई, अरे वा. बोला. तिला राग पटकन येतो. रागाबद्दल सांगायचं म्हटलं तर तिची
रास आहे वृश्चिक. मला नका सांगू, त्यांना सांगा. नाही, तुमची पण कदाचित वृश्चिकच असं ऐकले. नाही तुम्ही काही ऐकालो. तर तिची ती वृश्चिक रास असल्यामुळे मी कधी चिडलोय? नाही, मग कसा मी वृश्चिक? कदाचित असू शकेल असं मला वाटलं. हा उगाच. बरं, आता घ्या तिकडे घ्या. तर तिची रास वृश्चिक असल्यामुळे कदाचित तो राग म्हणजे राशीचाच हा परिणाम असेल. तर तिचा त्यात मुळीच काही दोष नाहीये. एवढा राग चांगला नाही ना, मुलावर परिणाम होतो ना, मुलाला मारित राहतीस तुमच्या त्याच्या. लहान मुलांना आताच म्हणजे हेच वय आहे त्यांचं, त्यांना म्हणजे वळण लावायचं. वळण लावायचं. 1 मिनिट. हा लहान होते तर तुम्ही मारलं होतं ना? नाही, हा? त्यांनी नाही खाल्ला मार जास्त. खाल्लाय बऱ्यापैकी. हा? खाल्ले, भरपूर लाडू खाल्लेत लहानपणी. हो का? पण त्यांना आठवत नाही मारल्याचं. असंच असतं ना ते. ज्याला लागतं त्याला कळतं. बर, हा चला. म्हणजे हा आरोप आहे रागाचा. दुसरा आरोप नणंदबाई. अरे वा, तुमचा मेन रोल. बोला. तिचे 9 दिवस नवरीचे त्याप्रमाणे म्हणजे लग्न झाल्यानंतर फोन कॉल्स फार करायची, भेटायला यायची सारखी सारखी. आता म्हणजे काही लवकर भेटायला येत नाही. फोन कॉल कधीतरी हप्त्यात नाही, एखाद्या 2 वेळेस मलाच करावे लागतात. म्हणजे आता काही आठवण येत नाही तिला, नंदेंची वगैरे काही आठवण येत नाही. अच्छा, भेटायला सांगायचं झालं तर आम्ही पूर्वी लग्नानंतर सगळ्या नातेवाईकांना खूप भेटायचो. तर नंतर मुलगा झाला, आता मुलगा आता शाळेत पण जायला लागला. तर त्यामुळे शाळेच्या त्याचा हेक्टिक शेड्यूल असल्यामुळे नंतर तो इतका त्रास देतो की कोणाचंच ऐकत नाही. तर त्याच्यामुळे कदाचित असं असेल की तो तिला मे बी वेळ मिळत नसेल. मुलं आम्हाला पण झाली ना, तरी पण आम्ही वेळ देतोच. मी तरी फोन करते ना, मुलं असून सुद्धा त्यांचा अभ्यास करते, घेते, सर्व घेते. तिला तरी अजून एकच मुलगा आहे, तरी पण ती वेळ तिला नसतोच. आपण ऍडजस्ट करून घ्यावं. असं कसं ऍडजस्ट करून घ्यायचं? बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर, करेक्ट आहे तुमचं. नणंद आहे, आलंच पाहिजे. असं कसं ऍडजस्ट करून घ्यायचं? आणि हा माझा स्वतःचा अनुभव आहे. तर येतात भेटायला भरपूर वेळेस आम्ही दोघं पण त्यांना भेटायला गेलेले, पण त्या निमका घरी नसतात, त्या पण त्यांच्या मुलांना शाळेत घेऊन गेलेल्या असतात. वा 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 धीर. राम आणि लक्ष्मणाची जोडी. बर, आता पुढचा आरोप. धीर. हा बोला. वहिनी नॉनव्हेज बनवतात, नॉनव्हेज खातात, पण नॉनव्हेज धुवायला आम्हालाच लागतं. नॉनव्हेज खातात, नॉनव्हेज बनवतात, पण नॉनव्हेज धुवायला विरांना लागतं. हा आरोप मात्र फार वेगळा बोला, मी उत्तर देतो त्याचं. ही जेव्हा माहेर येते म्हणजे लग्नाच्या अगोदर त्यांच्या घरात कोणीही नॉनव्हेज खात नव्हतं. नंतर म्हणजे ती खायची, चोरून मे बी खात असेल. नाही नक्की बोला. काय आता मला विचारायला लागेल. तिकडे वगैरे गेला कुठे तर मग इकडे आल्यानंतर हळूहळू मग नॉनव्हेज तिने खायला आणि बनवायला देखील सुरुवात केली. आणि आता धुवायचा जो प्रश्न आहे तो कदाचित मे बी हळूहळू ती रुळेल आणि ती ऍक्टिव्हिटी देखील पार करेल. खायला सुरुवात केली, धुवायचं नंतर बघू आपण. खायला सुरुवात केली. चांगलंय. आता पुढचा आरोप कोण करणार? आजी सासू, काय म्हणणं आहे तुमचं? काय नाही, आरोप हिच्यावर नाही नाही, काय दोष आहेत? काही दोष नाहीये. हा, अगदी मुलीवाणी वागवतो मी नाचून. होय ना? हो. पण ही तुमची नात म्हणते की नाही? आता नाती लोकांच्या घरी गेल्या त्या काय म्हणतील, आता त्यांचे कामं टाकून त्यांच्या घरी जाऊन बसतील का त्या? चला, आता या सगळ्या आरोपांवर सुप्रीम कोर्टानेच निकाल देऊन टाकला. पण या सगळ्यांबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? आता परत पहिला आरोप आईचा होता की राग येतो. राग क्वचित येतो, असं की की रोजच येतो की नेहमी येतो. आता साहजिक की शेवटी माणूस म्हटलं म्हणजे राग येतो, कधीतरी येतो. आणि रागावर कंट्रोल करते पण येतो आणि लगेच जातो पण. आता दुसरं ह्या म्हणता की येत नाही. माझं एवढं कोणीच फिरत नाही. ह्या नंदेच्या घरी जा, त्या नंदेच्या घरी जा, सगळ्यांना जाते फिरते, फोन करतात. आमची फॅमिली इतकी मोठी आहे, 50-60 जण आहे सगळेजण. सगळ्यांना वेळ देतात. आज याला वेळ देतात, 8 दिवसामध्ये जाणारच ना दुसऱ्याला भेटत. आणि मग दिरानी केला ते नॉनव्हेज? हा, ते बरोबर. आता हळूच थोडी सुरुवात केली ना, आता हळूच धुवायला शिकेल. छान सुरुवात केली आहे. आल्याबरोबर दिरांना कामाला लावलं. आणि आता 1 मिनिट, मी फक्त एवढंच सांगणार आहे की तुम्ही जरा कटघऱ्यातून बाहेर या, अशा बाहेर या. कारण ना आज हा जो तन्मणी आहेत ना, तो आजी तुम्ही द्या नाचसुनेला, तुमच्या हातून द्या. व्हेरी गुड. आणि आता यानंतर आपण जाऊन भेटणार आहोत गायकवाड कुटुंबाला, कारण त्यांच्याकडे सगळे असे वाट बघतायत आरोप करण्यासाठी. चला, खालकर वहिनींकडनं आपण यांच्याकडे आलेले आहोत. आता यांचं काय म्हणणं आहे आणि त्याचबरोबर या वहिनींवरती घरातले सगळे कसे आरोप करणार आहेत आणि मिस्टर ते आरोप कसे खोडून काढणार आहेत, हे सगळं आहे. आणि या सगळ्यावरती मग ठरणार आहे हा तन्मणी कुणाला द्यायचा.
आरोपाची वेळ सुरू होते आता. कोण सगळ्यात पहिला आरोप करणार आहे? सासूबाई. ती फार मुलांना मारते. ज्या वेळेस मारायचं त्याच वेळेस मारावं, असं प्रत्येक वेळेस मारू नये, तिने समजून सांगावं मुलांना अशी माझी इच्छा आहे. नाही, मारते एक प्रमाणात ठीक आहे, पण कधी कधी ते पण हट्टीवादीपणा करतात. आणि मग असंच ज्या वेळेला एक परिस्थिती येते की तिचे पेशन्स लूज होतं, मग ते एखाद्या वेळेला हात उगारणं होतं त्यावेळेला, पण ते एवढं काही मनावर नाही हवं असं. पण मी पण लहानपणापासून याचा सांभाळ केला, मी त्याच्यावर कधी हात उचलला नाही, म्हणून तिने पण मुलांवर कधी हात उचलायचा नाही अशी माझी इच्छा आहे. नाही, अशी इच्छा नसते कधीच हात उचलायची, पण दुर्लक्ष करायचं, मुलांना मारायचं नाही. इथून पुढे बदलायला पाहिजे, मारायचं नाही. बरं, पुढचा आरोप कोण करणार आहे? मी मामींची भाची. बोला. मी कधी कॉलेजवरून येते तर मामी जास्त वेळ मला टीव्हीच पाहून देत नाही. आत्ताच टीव्ही बंद केला, तो गरम झाला, जास्त वेळ टीव्ही बघायचा नाही. त्या गाण्यांपेक्षा त्यांचंच लेक्चर जास्त ऐकावं लागतं मला. टीव्ही त्याला काहीतरी एक प्रमाण असतं. टीव्ही किती वेळ बघायचा, कशासाठी बघायचा? नुसता टीव्ही लावून द्यायचा आणि किचनमध्ये जायचं, आमच्या भिंती टीव्ही बघत बसतं, मग त्याला काय अर्थ आहे? आणि मग जेव्हा आला तेव्हा ते गाण्याचे चॅनल. आता अभ्यासाचं वय, थोडं अभ्यासावर बी कॉन्सन्ट्रेशन करायला, सारखं घरी आलं का टीव्ही, बाहेर आलं का टीव्ही. कॉलेजमध्ये आम्ही अभ्यास करतोच, मग थोडा वेळ एन्जॉयमेंट म्हणून तर काहीच नाही ते. पण थोडं होमवर्क काहीतरी बघायचं नाही. असं काय नुसतं टीव्ही. सकाळी उठल्यापासून आमच्या घरात टीव्ही पुरवून चालू 7 वाजेपासून. हा माझा मुलगा उठला का लावतो, तो शाळेत गेला का ही लावती. नंतर मग ते 11ला एकदा कार्यक्रम चालू झाले का इथून 3 वाजेपासून कोणी हालत नाही. आणि नंतर मग टीव्ही बंद करायची वेळ नाही, यायची वेळ, परत टीव्ही चालू. मला तुम्ही सांगा, तुम्ही घरातच असता का? नाही, मी सकाळी ऑफिसला जातो. तुम्हाला कोण सांगतं हे सगळं घरातलं? पण शनिवार रविवार मला सुट्टी असते, मी बघतो इथं वातावरण. बर, आता तुमचं काय या सगळ्या आरोपांवर म्हणणं? सासूबाईंचा आरोप आहे का मुलांना मारते वगैरे. तर आता घरात आजी बाबा आहेत ते लाड करतात, काका आहेत ते लाड करतात, आणि मग मुलांना म्हणजे सवय लागण्यासाठी आपलं थोडं धाक पण पाहिजे, म्हणून मग कधी वेळ प्रसंगी मारावं लागतं त्यांना. असं पण त्यांचं म्हणणं आतापर्यंत नाही झालं, पुढे तरी काय बदल होईल का? सुद्धा हा, पुढे होईल ना, मग हळूहळू मोठे झाले का मारणं कमी होईल. म्हणजे आता सध्या सुरूच राहणार, म्हणजे त्यांना सवय लागत तर असं. पण मारणं हीच नाही हो शिक्षा. नाही, मारणं नाही, आता याच्या पुढे थोडं समजून घेत जाईल असं मुलांना समजून सांगत जाईल. नक्की एवढं केलं तरी खूप आहे. आणि त्यांचा भाचींचा आरोप आहे त्या टीव्ही बघतात. बरं, टीव्ही बघायला काही नाही, ज्याच्यातून आपलं ज्ञान येईल असं आपण बघितलं तर माझं काहीच म्हणणं नसतं. पण त्या येऊन जाऊन ते हिट गाणेच बघत बसतात. ते शिला की जवानी मुली बदलात तेच चालू असतात, त्याच्यामुळे ते मला आवडत नाही जास्त असं गाणे बघ. शिला की झालं ना, संपलं ना. हे झाले आरोप. आणि आता वेळ आलेली आहे तो तन्मणी द्यायचा. पण वहिनी काय छान उत्तर दिली. काय वाटतं तुम्हाला, हा तन्मणी कोणाला द्यायला पाहिजे? नक्की सुनबाईलाच. मारलं मुलीला तरी, नातवंडाला मारलं तरी तीही माझीच आहे. अभिनंदन. हा तन्मणी बघूया कोण जिंकणार पैठणी. आणि आता आपण बघणार आहोत की कोण पैठणी जिंकणार. या बाजूला 2, 2, 4, 2, 6 चेंडू आहेत. 2 हिरव्या रंगाचे, 2 भगव्या रंगाचे आहेत. लक्षात ठेवा, 2-2 चेंडू एका वेळेला अंतिम रेषेच्या पलीकडे नेऊन ठेवायचे आहेत. हातात हॉकी स्टिक, त्यामध्ये रिंग, याच्या सहाय्याने ते घेऊन पुढे जायचं आहे. या वहिनींसाठी रंग आहे भगवा आणि या वहिनींसाठी रंग आहे हिरवा. तेव्हा आता बघूया कोण सगळ्यात आधी हा खेळ पूर्ण करणार. ज्या सगळ्यात आधी हा खेळ पूर्ण करणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. 1, 2, 3. एका वेळेला 2, 1. झी मराठीकडून ही आधी भेटवस्तू तुमच्या. ती भेटवस्तू आपल्यासाठी. थँक्यू. उपविजेत्या ठरल्या खालकर वहिनी, त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. आजच्या भागातल्या होम मिनिस्टर ठरल्या गायकवाड वहिनी, त्यांना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन.
जाचकनगर नाशिक इथे रंगलेला होम मिनिस्टरचा हा भाग इथे संपलेला आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.